विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल 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 समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. या ठिकाणी मंदोदरी रावणाला सांगते की मला रात्री स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नामध्ये असं काही झालं की आपला हा सर्व समुद्र उतरून अलीकडे सर्व वानर आले आणि त्यांनी तुम्हाला मारलं आणि या ठिकाणी सर्व लंका जाळून टाकली. हे मला स्वप्न पडलं. असं रावणाला जेव्हा मंदोदरी सांगते तेव्हा रावण म्हणतोय की हे तुला आत्ता कळलं, हे मला पहिलंच कळत आहे, मग तुम्ही शरण का जात नाहीत असं जेव्हा विचारलं तेव्हा रावणाने एकच उत्तर दिलं, मंदोदरी माझी आणि नारदाची जेव्हा भेट झाली तेव्हा नारदानी माझ्या उद्धाराचा मार्ग सांगितला की तुम्ही देवाची शरणागती करण्यापेक्षा देवाचा विरोध करा, वैर करा, म्हणजे तुमचा लवकरात लवकर उद्धार होईल, तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि म्हणून मी जास्तीत जास्त अन्याय जर कोणता असेल तर पत्नी हरण करणे हा अन्याय गुन्हा आहे, म्हणून मी ती सीता चोरलेली आहे. नाहीतर मला माहिती आहे, भावार्थ रामायणात एकनाथ महाराज वर्णन करतायत, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. मी जर पंचवटीमध्ये रामप्रभूला शरण गेलो असतो तर माझा उद्धार झाला असता, मला सायुज्य मुक्ती मिळाली असती. पण सकळ कुळ उद्धरणार्था सीता चोरोनी आणली. मी सर्व कुळाचा उद्धार होण्याकरता सीतेचं अपहरण केलंय आणि मी आता देणार नाही. हा मंदोदरीचा आणि रावणाचा एकांतातला संवाद आहे. शास्त्राच्या भाषेत त्याला गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छती असं म्हणतात. अतिशय प्रेमाच्या ठिकाणी कोणतीही गोष्ट लपून ठेवली जात नाही, म्हणून मनातलं विचारणे आणि मनातलं सांगणे. रावणाने अगदी मनातली गोष्ट सांगितली, हे मला सर्व कळतं, जे तू आत्ता सांगितलंय हेच विभीषणाने सांगितलं, हेच अनेकांनी सांगितलं, पण मी शरण गेलो नाही याचं एकमेव कारण आहे. आणि जेव्हा रावणाचा पराभव झाला तेव्हा रावण रामप्रभूंना विचारतोय की विजय तुमचा झाला की माझा. बाकीचे लोक म्हणू लागले की रावणाच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. अहो धडधडीत सर्व राक्षसांसह आता रावण मरण्याच्या मार्गावरती आहे आणि पुन्हा विचारतोय विजय कोणाचा आहे. सर्वांना कळलं नाही, पण रामप्रभू मात्र गप्प राहिले आणि रावण म्हणू लागला की माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली, यावरून विजय माझा झाला. कशावरून? माझी प्रतिज्ञा होती मी असेपर्यंत तुम्हाला लंकेत येऊ देणार नाही आणि ते मी सत्य करून दिलं, पण मात्र तुम्ही असताना तुमच्या अयोध्येत माझा प्रवेश होतोय. तो कसा? तर रावणाला मारल्यानंतर रावणाची जी ज्योत आहे ती रामप्रभूच्या देहात विलीन झालेली आहे आणि त्यावेळेला रावणाला मुक्ती मिळाली, सर्व कुळाचा उद्धार झाला. म्हणून भगवान परमात्मा राक्षसांना मारण्याच्या निमित्ताने आणि भक्तांना न मारता मुक्ती प्रदान करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत तो सम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. भक्ताला आणि शत्रूंना एकच देतो म्हणून सम. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्ञानी असेल भक्त किंवा अज्ञानी असेल या दोघांना फळ एकच देतो. विष्णू पुराणात त्याचं वर्णन आहे, मूर्खा वदती विष्णाय बुधा वदती विष्णवे नम इत्येव अर्थंच द्वयोरपि समम फलम. विष्णू पुराणात असं वर्णन आहे की एखादा अज्ञानी माणूस विष्णाय विष्णाय म्हणेल, ज्ञानी मनुष्य विष्णवे नमहा असं म्हणेल, पण भगवान परमात्मा त्यांनी विष्णाय म्हटलंय की विष्णवे नमहा असं म्हटलंय याचा विचार न करता नम इत्येव अर्थंच, दोघांमध्ये नमन भक्ती हाच अर्थ घेऊन द्वयोरपि समम फलम, दोघांना एकच फळ देतो. व्यवहारातल्या उदाहरणाने सांगायचं ठरलं तर ते असं आहे, एखाद्या आईला 2 मुलं असावेत, एक सुशिक्षित आहे एक अशिक्षित आहे, एक जाणता मोठा आहे एक नेणता लहान आहे. मग मोठा मुलगा म्हणत असतो आई मला भूक लागली, किती वाजले, वेळ झाला, अजून जेवण वाढत नाही. आणि लहाना जेवण वाढ वगैरे त्याला येत नसल्यामुळे तो भाकरही नीट म्हणत नाही, तो काकर म्हणून उठतो, आई काकर दे असं म्हणतो. पण आई दोघांचा अर्थ एकच घेते, यांनी जेवण वाढ म्हणण्याचा आणि काकर दे म्हणण्याचा अर्थ एकच घेते. दोघाला एकच पदार्थ जशी वाढते तसा भगवान परमात्मा अज्ञानी वा ज्ञानी भक्तांचा अर्थ एकच घेतो आणि दोघांना आपलं आणि फळ प्राप्त करून देतो. द्वयोरपि समम फलम. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतायत की त्याची चरण सम आहेत, त्याची दृष्टी सम आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून समचरण दृष्टी. आता चरण सम याबद्दल संत महात्म्यांची प्रमाण आहेत, त्याची चरण सम आहेत. विटेवरी ज्याची पाऊले समान, पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची
पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान समपाय करकटे उभा तटी भिवरेच्या किंवा तेहे समचरण साजिरे विटेवरी आणि पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे समध्यान तेहे चरण सुकुमार किंवा दुसरी प्रमाण आहेत तो हा विठोबा निधान विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान पाऊले समान विटेवरी शोभती तुहा विठोबा निधान तुहा विठोबा निधान पाऊले समान विटेवरी शोभती त्याची समान पाऊलं आहेत आणि समदृष्टी आहे म्हणून भक्त जो जो जात असेल त्या सर्वांना एकच फळ देणारा भगवान परमात्मा आहे हाच त्याचा सिद्धांत आहे म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरे आता चरण सम दृष्टी सम बर पण विटेवर आहे हे त्याचं तटस्थ लक्षण आहे विटेवरती तो भगवान परमात्मा आहे अनंत अवतारापैकी हे पांडुरंग परमात्म्याचं अवतार दर्शन आहे आणि तो विटेवरती उभा आहे समपावलांयुक्त आणि तो अत्यंत साजरा आहे त्याच्या सौंदर्याबद्दल वर्णन करताना पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथीची शोभा कानडावो विठ्ठलो कर्नाटकू कानडावो विठ्ठलो कर्नाटकू सर्व प्रमाण आहेत म्हणून तिथे सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर अत्यंत सुस्वरूप असा भगवान परमात्मा आहे जगात सर्व वस्तू सुंदर आहेत सौंदर्य संपन्न आहेत पण या सर्वांना सौंदर्य प्रदान करणारा भगवान परमात्मा त्याहीपेक्षा सुंदर आहे म्हणून एकनाथ महाराज भागवतात म्हणतात श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेळे मदन पोटा आला बापुढे येर कोणीकडे रावरंक तुमचा आमचा प्रश्न सोडा जगात अत्यंत सुंदर जर असेल तर लक्ष्मी आहे अप्रतिम सुंदर आहे पण लक्ष्मीलाही आपला अभिमान रहित होऊन शरणागती पत्करावी लागली इतका भगवान परमात्मा सुंदर आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत विटेवर आहे आणि साजिरी ती मूर्ती अत्यंत साजरी आहे शिवाय समपावलाने युक्त आहे आणि असं जे स्वरूप आहे देवा हे हरी माझी वृत्ती तिथे राहो विठ्ठला विठ्ठला हो असं जे स्वरूप आहे अशा स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती राहो इथे अनंत अवतारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या अवताराकडे आणि महाराज संकेत करतायत आता तेथे माझी हरी वृत्ती राहो म्हटल्यामुळे पुन्हा महत्त्वाचा प्रश्न आहे इतकं महत्त्वाचं आहे का महाराज म्हणतायत हो कारण जीवाला निर्भेळ असा आनंद पाहिजे आणि त्या आनंदाचं एकमेव साधन परमात्मा आहे आणि त्याचा आनंद आपल्याला प्राप्त होण्याकरता आपली वृत्ती त्याच्याशी एकरूप झालेली पाहिजे त्याचं व्यवहारातलं 2-3 प्रकारांनी वर्णन आहे पामर विषयींना आनंद आहे पण विषयानंद आहे भोगानंद आहे परमानंद नाही मुक्ताला परमानंद आहे पण त्या आनंदाचा उपभोग नाही आणि भक्तांना आनंद आहे आणि आनंदाचा उपभोग आहे अगदी व्यवहारातली उदाहरणं असे आहेत दरिद्री माणसाला श्रीमंतीचा भोगच नाही का त्याच्यावर श्रीमंती नाहीच आहे तो रात्रंदिवस भीक मागतोय माय बाप गरीबाला द्या हो भाकरीचा तुकडा वाढा हो असं म्हणतो एखादा श्रीमंत आहे पण तो श्रीमंतही उपभोग घेत नाही कारण तो श्रीमंत आहे पण महाकृपण आहे कंजूस आहे आता किती कृपण असावा माणूस शास्त्रकारांनी त्याच्यावर एक श्लोकच आहे की असं वर्णन केलेलं आहे की कृपणो धन लोभेन स्वाम भार्याम नाभी गच्छत अशान जायते पुत्रम सवित्तम हरित देदी असं वर्णन आहे कृपण त्याला म्हणतात की ज्याला आपली पत्नी आवडत नाही ज्याला पुत्र आवडत नाही आपला देह आवडत नाही किंबहुना आपला प्राण आवडत नाही इतकं धन आवडतं त्याला म्हणतात कृपण त्या कृपणाचा विचार असा आहे की तो दुसरीकडे गेला तरी तसंच तू कोणी आपल्याकडे आलं तरी वागणूक तशीच आहे म्हणून कृपणाच्या ठिकाणी धनसंचय आहे पण त्याचा उपभोग नाही कारण त्याची वृत्ती तशी आहे म्हणून
आणि तिसरा प्रकार असा आहे, तो उदारही आहे आणि श्रीमंत आहे. श्रीमंत असल्यामुळे ऐश्वर संपन्न आहे आणि उदार असल्यामुळे त्याचा उपभोग आहे. तसं पामरविषयी एक वर्ग, बरं मुक्त दुसरा वर्ग आणि भक्त तिसरा वर्ग आहे. म्हणून भक्तांना त्याचा उपभोग आहे. उपभोग असल्यामुळे ते म्हणतायत की देवा आम्हाला पामरविषयी अवस्था नको, मुक्त अवस्था नको, आम्हाला भक्त होऊन तुझ्या आणि स्वरूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती राहावी, तरच आम्हाला आनंद मिळणार. हे आमचं ठरलेलं तत्व आहे. म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो. महाराज म्हणतायत जर वृत्ती तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहिली तर आता काय होईल याचं स्पष्टीकरण थोडक्यात असं आहे, आम्हाला आनंद मिळून आनंदाचा उपभोग मिळेल. पण तुम्ही म्हणाल मग मुक्तांना आनंदाचा उपभोग काय मिळणार नाही? त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, आनंदाच्या उपभोगाचं माध्यम वृत्ती आहे. पामर विषयाच्या ठिकाणी वृत्ती आहे, पण वृत्तीचा विषय भोग संसार प्रपंच आहे, म्हणून परमानंद नाही. मुक्ताच्या ठिकाणी परमानंद आहे कारण ईश्वराचं ऐक्य आहे, परंतु वृत्तीचा लय झाल्यामुळे त्यांना आनंदाचा उपभोग नाही. कारण मुक्ताचं वर्णन करताना संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी, वृत्ती हे निवृत्ती झाले जनन दिसे येथे, मी माझी हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोणी तेथे. हे मुक्ताचं वर्णन आहे. वृत्ती निवृत्ती स्थितीत विलीन झालेली आहे. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात ज्ञानोबाराय वर्णन करतायत, जेथं प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, इंद्रिय विसरली, विषय संगू, किंवा वृत्ती पालटे आपण तेही वचन ऐकराया भागवतात एकनाथ महाराज म्हणतायत, किंवा 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत वैराग्य विवेकेशी आटे बंध मोक्षशी आणि वृत्ती तव निवृत्तीशी विरोनी जाय. हे वर्णन आहे. म्हणून मुक्त त्याला म्हणतात की जिथे वृत्तीचा लय झालेला आहे. पण संत महात्मे म्हणतायत वृत्तीचा लय झालेल्या मुक्ताला आनंद आहे पण आनंदाचा उपभोग नाही. म्हणून देवा आम्हाला तुझ्या पायाजवळ वृत्ती राहू दे, पण वृत्तीचा लय मात्र आम्हाला मान्य नाही, तर वृत्ती सह तुझ्याजवळ ठेव. विठाला विठाला ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित, सकळ वृत्तीसी अखंडित, राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित, तुझ्या पायाजवळ वृत्तीसह अखंड मला राखून ठेव. वृत्तीसहित मजल पवी माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी दिनोद्धारणा, गोवी तू गोसावी दिनोद्धारणा, निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी दिनोद्धारणा. माझं मन आणि माझी वृत्ती तुझ्या पायाजवळ ठेव. वृत्तीचा लय संतांना अभिप्रेत नाही, मान्य नाही, म्हणून माझी वृत्ती तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि त्या व्यतिरिक्त आता माझ्या वृत्तीला तुझ्या स्वरूपा व्यतिरिक्त दुसरे जे माईक पदार्थ असतील, हे माईक पदार्थ तर नकोच नको, पण त्या माईक पदार्थाविषयी माझं तादात्म्यही नको. ही गोष्ट अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकाराम महाराज अनेक न लगे, अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे, अनेक न लगे, अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे, तेथे माझे अर्थ नको देवा, माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, नको देवा, अनेक न लगे, अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे. या व्यतिरिक्त माईक पदार्थ नकोच नको. माईक शब्दाचा अर्थ 2-3 प्रकारांनी असा आहे. माईक जे वर्तमान कालात आहे, भूत भविष्य कालात असू शकत नाही, म्हणजे माईक. हो. दुसरी गोष्ट माईक स्वरूपाने अशी आहे की जे दिसतंय पण वस्तुतः तसं नसतं, त्याला म्हणायचंय माईक. हो, दिसतंय जसं तसं नसणे म्हणजे भासमात्र असणे, असं जे आहे त्याला म्हणतात माईक. ज्ञानेश्वर महाराजांनी आत्ताच्या शोकेसमधल्या फळांचं वर्णन 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत करून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, कल्पना करा तुमच्याकडे एकादशीच्या दिवशी एक पाहुणा आला
आणि तो फराळ करायला बसला, आपलं खिचडी वगैरे साबुदाण्याची. फराळ करता करता त्याचं सहज लक्ष कपाटाकडे गेलं आणि त्यात सफरचंद, चिक्कू, द्राक्ष, संत्रे, मोसंबी, आंबे वगैरे सर्व त्याला फळं दिसली. जोपर्यंत फळं बघितले नव्हते तोपर्यंत साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित चालली होती. परंतु जेव्हा फळाकडे नजर गेली, माणसाचा स्वभाव आहे, उत्तम भोग समोर दिसल्यानंतर कनिष्ठ भोग हा आणि वृत्तीतून वजा जातो. त्यांनी घरमालकाला विचारलं, का हो? म्हटले काय, एवढी फळं असून एकही फळ वाढत नाहीत, अहो फलाहारच आहे, वाढा ना त्यातलं. चिक्कू असूनही चिक्कू वाढत नाहीत, इतके चिक्कू आहेत तुम्ही, इतके कंजूस आहात तुम्ही, तरी तुम्ही वाढत नाहीत म्हणजे काय? घरमालकाच्या लक्षात आलं की हा माणूस थोडा खेड्यातला दिसतो, याला जरा शिटीतलं शहरातलं ज्ञान नसावं, आणि म्हणून त्यांनी सांगितलं, हे बघा, म्हणले काय, खरं सांगू का? म्हणले काय, अशी स्थिती आहे, फळं पाहायची आणि खिचडी खायची, एवढंच आहे. पाहताना फक्त फळं पाहायची पण फळं खायची नाही. बरं, खिचडी पाहायची नाही, खायची. म्हणले हे कसं काय? अहो ती फळं खाण्याची नाहीत, ती फक्त पाहण्याची आहेत. म्हणजे असं कसं? आणि खाल्ली तर काय नुकसान आहे ते सांगतो मी तुम्हाला. म्हणजे काय, त्याला आकार फळाचा आहे, वरचा रंग फळाचा आहे, पण मध्ये मात्र शेण आहे. वाढू का एखादं? तो म्हटला नको रे बाबा, मग नको. ज्ञानोबारायांनी हे 700 वर्षापूर्वी वर्णन केलेलं आहे. कळस ढिमाचे पोकळ, जळोवरील ते झळाळ, काय करावे चित्री व फळ परी आतू शेण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, फळाचं चित्र आहे पण मध्ये मात्र शेण आहे. तसं मायेचं आवरण सुख दिसत असलं पण मध्ये जीवाला परिणामी दुःख भोगावं लागतं, म्हणून माईक पदार्थ नको. विठाला विठाला. हो, ज्याला फळामध्ये काय आहे हे कळलं तो फळ खाण्याची अपेक्षा धरणार नाही, नाही कळलं तोपर्यंतच धरील. तसं संतांना कळल्यामुळे ते म्हणतात अनिक न लगे माईक पदार्थ, पण त्याच्या पुढे जाऊन सांगतायत माईक पदार्थ तर नकोच नको, पण पदार्थाच्या त्यागाबरोबर वृत्तीचा त्याबद्दल अनासक्तपणा होईल असं नाही. एकादशीच्या दिवशी जेवायचं नाही म्हणजे पदार्थाचा त्याग आहे, पण स्वयंपाक किंवा पदार्थ खायचेच नाहीत असं मनात वाटतं का? बऱ्याच वेळेला असं घडतं, आज एकादशी आहे वा, आणि आजच साखरपुडा आहे पुतणीचा. आणि काय योगायोग बघा ना, आजच एकादशी आणि आजच साखरपुडा. पंक्ती बसल्या, जिलेबी म्हणा, गुलाबजामुन म्हणा, लाडू म्हणा, श्रीखंड म्हणा, बासुंदी म्हणा, वगैरे पदार्थ. त्यांनी विचार केला आपल्याला जेवायचं तर नाहीच नाही, एकादशीचं आहे, पण पंक्तीत फिरून यायला काय हरकत आहे? गेलं पंक्तीत फिरायला. अर्थात पदार्थाचा त्याग आहे पण वृत्तीत त्याच्याबद्दल अनासक्ती आहे का? नाही, आसक्ती आहे की असतं तर बरंच आहे असं वाटलं त्याला. आणि मग तिथे गेल्यानंतर प्रकारही घडला, तो बराचसा लांबवर प्रकार आहे की पंक्तीत फिरता फिरता लोक म्हणाले का तुम्ही नाही जेवायला बसले? हा म्हणे कसं बसता एकादशी ना? एकादशी? अहो बसा. अहो कसं बसता एकादशी ना? समोरच्याच्या लक्षात आलं कसं बसता एकादशी ना, म्हणजे याच्या ही एकादशी जीवावरच आलेली दिसते. बळबळ कोणीतरी सांगितली म्हणून करतो एवढाच त्याचा अर्थ आहे, मनापासून एकादशी करीत नाही. कारण मनापासून एकादशी असती तर त्यांनी म्हटलं असतं, काय म्हणता एकादशीच्या दिवशी? अहो एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये, त्याचं शास्त्र आहे. जगातली सर्व पापं एकादशीच्या दिवशी अन्नाचा आश्रय करून राहतात आणि ते अन्न जो खातो तो अन्न खात नसून तो ते पाप खातो, असं पद्मपुराणात त्याचं वर्णन आहे की हे सर्व जगातली पापं अन्नाचा आश्रय करून राहतात आणि म्हणून मी ते अन्न खाणार नाही. म्हटलं असं? हो. पण यांनी सांगितलं कसं जेवता? अहो एकादशी ना. मग त्यांनी विचार केला हे अर्धावट गिऱ्हाईक आहे, बैस म्हटल्यावर बसलं, काय जेवण केलं. तात्पर्य हे आहे की पदार्थाच्या त्यागाबरोबर वृत्ती अनासक्त होईल असं नाही, तर ती वृत्ती आसक्त राहिली तर कदाचित आता नाही तरी पुढे का होईना पण पुन्हा माईक पदार्थ मला आवडतील. म्हणून देवा तेथे माझे अर्थ नको देवा. विठाला विठाला. माईक पदार्थाचाही त्याग आहे, माईक पदार्थ संबंधाने वृत्ती अनासक्त बनावी अशी मागणी आहे, अशी प्रार्थना आहे. तेथे माझे अर्थ नको देवा. मग कदाचित देवाने असं ठरवलं असावं की जगातले जे भौतिक पदार्थ आहेत, नाशवंत आहेत मृत्यूलोकातले, या पदार्थाबद्दल तुमची ही वृत्ती झाली असेल, पण तुम्हाला ब्रह्मादिक पद दिली तर, इंद्रपद दिलं तर स्वीकाराल का तुम्ही? त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतायत ब्रह्मपदच नाही किंबहुना जगातली सर्व पदं माझ्या दृष्टीनं ती दुःखरूपच आहेत, म्हणून माझी वृत्ती तिथे राहता कामा नये. ही गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाती चिरानी, 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 ब्रह्मादिक पदे दुःखाती चिरानी.
ब्रह्मपद हे या मृत्यूलोकापेक्षा अनेक पट्टीनं श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर महाराज त्या ब्रह्मपदाचं वर्णन करतायत. शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्मा आननो हे. ब्रह्मपद प्राप्त होण्याकरता 100 जन्म ब्राह्मण कुलात घेऊन योग्य तऱ्हेनं ब्रह्मकर्म करतो. बिनचूक ब्रह्मकर्म ज्याच्याकडून होतं अर्थात तोच ब्रह्मदेव होतो, दुसरा नाही. इतकं ब्रह्मपद मिळवणं अवघड आहे, दुरापास्त आहे. पण भगवान परमात्मा ते देत असताना तुकाराम महाराज म्हणताय, देवा ब्रह्मपद असेल नाहीतर आधी करून कोणतंही पद असेल पण हे दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणून तेथे चित्त झनी जडो देसी. माझं चित्त तिथे कदाचित राहील तर राहू देऊ नको, ही जबाबदारी तुझी आहे. म्हणून तुझ्याकडे प्रार्थना आहे. त्याचं व्यवहारातलं उदाहरण असं आहे, वस्तू खोटी आहे म्हणून तिथे आपण जाऊ नये असं वाटत असलं तरी त्या वस्तूचा जो आकर्षितपणा आहे, त्याचं जे आकर्षण आहे ते माणसाला पुन्हा ओढल्याशिवाय राहत नाही. अगदी व्यवहारातलं उदाहरण बघा. सिनेमागृहात आपण गेल्यानंतर आपण पडद्यावर काय काय होतंय ते बघतोय सगळेजण. त्याच्यावरती मारुतीराय येतो काय, रावणाची लंका जाळतो काय, सगळे लोक रडतायत, बाबा हे सगळे घरं जळत आहे, सर्व माणसं पळत आहेत, काय करावं, कसं होईल आता. काही माणसं तर आडावरती पळूनही जातात तिथून, अशी स्थिती आहे. पण तेवढ्यातच मध्यांतर व्हावं आणि एकदम ते बंद व्हावं सर्व. तेवढ्यात एका माणसाला अशी लहर झाली की बाकीचं जाऊ द्या पण आपल्याजवळ बिडी आहे पण काड्याची पेटी नाही, तर आपण असं करू त्याच्यावर आपली बिडी पेटवून घेऊ. लंका जळतेच तर त्या पडद्यावर आपली बिडी पेटवून घेऊ. मग बिडी पेटवण्यासाठी तिथे गेला आणि तेवढ्यात मध्यांतर झालं. तेव्हा पडदा रूपाने दिसला, त्याच्यावर अग्नी नाही, बिडी पेटली नाही. मग त्याच्या दृष्टीनं किंवा सर्वांच्या दृष्टीनं त्या पडद्यावरचा जो अग्नी आहे तो खरा आहे की खोटा आहे? सरळ आहे. जर खरा असता तर ती बिडी किमान त्या पडद्यावर पेटली असती. मी म्हणतो पडद्यावर बिडी पेटण्याचा व्यवहार नंतर होऊ द्या. ज्या पडद्यावर लंका जळाली तो पडदा राहिला असता असं तुम्हाला म्हणायचं आहे? जर त्यावरचा अग्नी जर खरंच खरा असता त्या पडद्यावरचा तर तो कपड्याचा अग्नी राहिलाच म्हणजे कपडा राहिलाच कशाला असता, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे तो प्रातिभासिक सत्तेतला अग्नी आहे, तो खोटा आहे. मग खोटा आहे हे जरी कळलं तरी माणसं पैसे देऊन तिकीट घेऊन तो पाहतात ना, का? त्यातलं ते आकर्षण आहे. खोटं कळल्यानंतरही तिथे जातो, हे त्यातलं आकर्षण आहे. तशी ही ब्रह्मादिक पद दुःखरूप आहे तरी कदाचित ब्रह्मपदाचा आकर्षितपणा मला तो पुन्हा ओढेल, तर याकरता तेथे चित्त झनी जडो देशी. माझी वृत्ती तिथे राहता कामा नये, माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. कुठे राहावी हे सांगितलंय आणि कुठं राहू नये हेही सांगितले वृत्तीच्या संबंधाने. मग तुकाराम महाराजांना कदाचित देवाने विचारलं असावं की महाराज म्हणले काय, तुम्ही एवढं म्हणता की ब्रह्मपदही दुःखरूप आहे, बरं इंद्रपदही दुःखरूप आहे, आधी करून सर्व पद दुःखजन्य आहेत, दुःखरूप आहेत, हे तुम्ही कोणाचं ऐकून बोलता हो? कारण बरीचशी माणसं काही वेळेला असं सहज बोलतात. गावात एखादी गोष्ट दिली आपली पांगून, लोक म्हणतात का हे तुम्हाला कोणाकडून कळलं? अमक्याकडून. त्यांच्याकडे गेले का तुम्हाला कसं काय कळलं हे? तो आपला म्हणतो कसलं कळलं आणि कोणी सांगितलंय? एस टी स्टँडवर सहज बोलत होते, ते ऐकलं आणि दिली पुढी सोडून गावात. अशी स्थिती आहे. तसं तुकाराम महाराज ही ब्रह्मादिक पद दुःखरूप आहेत असं तुम्ही कोणाचं ऐकून बोलता का? महाराज म्हणतायत नाही, आम्हाला शास्त्र प्रमाण आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा निश्चित असा सिद्धांत तयार करण्याकरता त्याला शास्त्र प्रमाण पाहिजे. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, त्याला प्रमाण पाहिजे. शास्त्र योनित्वात ब्रह्मसूत्रात म्हटल्याप्रमाणे. आणि प्रमाण नसेल तर आपण केलेलं विधान चुकीचं असेल. महाराज म्हणतात आम्ही सर्व शास्त्राचा धांडोळा घेतला आणि त्यावरून आम्हाला कळलं. काय कळलं? की ब्रह्मपद आदी करून सर्व पद ही कर्मानी आणि धर्मानी म्हणजे कर्मजन्य आणि धर्मजन्य असल्यामुळे ती दुःखालाच कारणीभूत आहेत, हे मला वर्म कळल्यामुळे मला ते नको. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात. तुका म्हणे त्याचे कळले आमावर मग, 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 तुका म्हणे त्याचे कळले आमावर मग. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत की त्याचं वर्म आम्हाला कळलंय. हो, ज्यांना त्याचं वर्म कळलं नाही त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत. म्हणते संसारी जन्मीजे
मग यज्ञाधिक कर्म कीजे स्वर्ग सुख भोगी जे मनोहर मनोहर स्वर्ग सुख भोगावं, यज्ञादी कर्म करावीत आणि त्याद्वारा स्वर्गपदाची प्राप्ती करून घ्यावी, ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यावी, वैकुंठ लोकाची प्राप्ती करून घ्यावी. हे ज्यांना कळलं नाही त्यांच्या अपेक्षेचा तो विषय असेल. पण आम्हाला त्याचं वर्म कळलं. कोणतं वर्म आहे? कर्म धर्म नाशिवंत. कर्मजन्य जे आहे, कर्म जड आहे, कर्म दुःखरूप आहे आणि कर्माने प्राप्त होणारा जो भाग तो दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणून परमात्मा मात्र कर्मरहित असा बोध आहे आणि बाकीचं जे जे काही पद मिळतंय ते कर्माने प्राप्त होतं. म्हणून देवाच्या बाबतीत ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. जे धावतया कर्माची लानी, जे नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धनी साधनाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत जे धावतया कर्माची लानी आणि नैष्कर्म्य बोधाची खाणी. नैष्कर्म्य बोधाची खाण जर कोण असेल तर परमात्मा आहे. कारण तो कर्मजन्य नाही, कर्माने प्राप्त होणारा नाही, ज्ञानाने प्राप्त होणारा ईश्वर आहे. म्हणून तोच एक अविनाश अद्वितीय असा लाभ आहे, आनंदाचा कंद परमात्मा आहे. मग इंद्रपद असेल, ब्रह्मपद असेल तर परिणामी दुःखच आहे. त्याचं कारण आहे जेव्हा मिळालं तेव्हा त्याचं सुख आहे, पण ते जाणारं पद आहे, जेव्हा गेलं तेव्हा मात्र त्याचं दुःख आहे. शास्त्रकाराने जसं वर्णन केलेलं आहे, पैसा मिळाला तेव्हा सुख आहे, पण गेला तेव्हा अर्थानाम अर्जनम क्लेशम तथैव परिपालनम वे दुःखम नाशे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणम. पंचदशीत विद्यारण्य स्वामी सांगतायत की वे दुःखम नाशे दुःखम. त्या पैशाचा नाश झाला म्हणजे चोरी झाली अथवा आपल्यापासून निघून गेलं ते द्रव्य, मग जसं दुःख होतं तसं हे पद मिळालं तेव्हा आनंद आहे आणि गेलं तेव्हा पुन्हा दुःख आहे. म्हणून हे कर्मजन्य आहे, धर्मजन्य आहे, दुःखाला कारणीभूत आहे. हे वर्म मला कळाल्यामुळे महाराज म्हणतायत मला ते नको, याकरता मला ते नको आहे आणि यासाठी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती असावी, हेच महाराजांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम महाराज म्हणतायत देवा हे कळल्यामुळे आम्हाला ते नको. तुझं स्वरूप मात्र कसं आहे? अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असं तुझं स्वरूप आहे की आनंद घन आहे, कधी जाणारं नाही, कधी नाश पावणारं नाही. अशा स्वरूपाच्या ठिकाणी जर वृत्ती राहिली तर कधीच त्या माणसाला रडण्याची वा दुःख भोगण्याची वेळ येणार नाही. म्हणून सतत आनंदाचे डोही, आनंद तरंग आणि आनंदाची अंग. आनंद हे असा निर्भेळ आनंद जीवाला प्राप्त व्हावा वाटत असेल तर आपण सर्वांनी आपली वृत्ती ईश्वराच्या ठिकाणी स्थिर करावी आणि वृत्तीच्या द्वारा ईश्वराचा निर्भेळ आनंद उपभोगून आपलं जीवन कृतार्थ करावं. भगवत कृपेने आपल्या जीवनात ही इच्छा प्राप्त हो, ही सदिच्छा व्यक्त करून या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेली वेळी वाकुळी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज.